नागपुर में पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान ने पत्रकार परिषद लेकर विभिन्न राजनीतिक और सामाजिक मुद्दों पर अपनी भूमिका स्पष्ट की है। शरद पवार और प्रधानमंत्री की मुलाकात पर उन्होंने कहा कि राष्ट्रवादी कांग्रेस और शरद पवार के बीच क्या चल रहा है, ये उनका अपना एजेंडा है। हालांकि भाजपा को हराने के लिए इंडिया गठबंधन का मजबूत रहना जरूरी है। चौहान ने आरोप लगाया कि भाजपा विरोधी दलों में फूट डालने की कोशिश कर रहे हैं। चुनाव प्रक्रिया पर सवाल उठाते हुए उन्होंने अपने निर्वाचन क्षेत्र में मतदाता सूची में कथित गड़बड़ियों का मुद्दा उठाया और कई सीटों पर समान मतदाताओं के नाम होने का दावा किया। इथेनॉल को लेकर उन्होंने केंद्र सरकार और केंद्रीय नितिन गडकरी पर भी निशाना साधा। चौहान ने कहा है कि इथेनॉल के कारण वाहनों की समस्या बढ़ी है और पेट्रोल सस्ता करवाने का वादा पूरा नहीं हुआ। विद्यार्थी आंदोलन और पेपर लीक मामले में उन्होंने व्यवस्था सुधारने की विद्यार्थी आंदोलन और पेपर लीक मामले में उन्होंने व्यवस्था सुधारने की मांग की है। जोपर्यंत पवार गट सोडून जात नाही तोवर ते आमचे सहकारी महाविकास आघाडीचे महत्वाचे घटक आहेत, ज्येष्ठ नेते आहेत। मी असे कधी ठरणार नाही की असं होईल तसं होईल, ते तुम्ही करायचं काटकली करायचं, आम्ही नाही करणार। पण ज्या दिवशी जे घडेल त्या दिवशी पुढची रणनीती आम्ही आखू। खासदारांनी असे प्रश्न घेऊन भेटण्यामध्ये काही गैर नाही। शेतकऱ्यांचे प्रश्न असो, अण्णाभाऊ भारतरत्न असो, त्यात काही गैर नाही, अजिबात म्हणत नाही। ते मुद्दे मांडले असतील तर त्याचं स्वागत आहे, पण त्याच्यापेक्षा आणखी त्याला काही राजकीय संदर्भ होता का नाही ते सांगता येत नाही। हे बघ, मी प्रामाणिक सांगतो की मी त्याचा फार डिटेल अभ्यास केला नाही। मी इंजिनियर आहे आणि सायन्सचा विद्यार्थी आहे, त्यामुळं मला बोलता येईल खरं आहे। मी प्रामाणिकपणे पूर्ण अभ्यास इंजिनवर काय परिणाम होतो होत नाही, पण सकृत दर्शनी एम्पिरिकल एव्हिडन्स जो मिळतोय तो इंजिन खराब होण्यामध्ये निश्चित त्यामध्ये परिणाम होतो आणि मायलेज कमी होते तर सरकारने कबूल केले। सरकारचं म्हणणं काय आहे की आपल्याकडे पेट्रोलियम इंधन मिळत नाही, आपल्याला आयात करावं लागतं, म्हणून आपल्याला पर्यायी इंधन शोधलं पाहिजे, त्यात काही गैर नाही। पण तुम्ही जर लोकांची फसवणूक करणार असला, आज तुमचे मंत्री महोदय इथले सांगतात की 15 रुपयाला तुम्हाला इथेनॉल मिळेल, माफी नाही का मागायला लोकांची? तुम्ही लोकांना फसवलं, इतकं स्वस्त मिळेल, इतकं सगळं स्वस्त तुम्ही घ्या म्हणून लोकांना सांगितलं। आता तुम्ही फेस करायला तयार नाही, माझा विषय नाही, तुम्ही पेट्रोलियम मंत्र्यांना विचार, हे काही बोलणं झालं सरकारच्या मंत्र्याचं? हे आंदोलन मोठं होणार आहे, थांबणार नाही। दोन्ही पर्याय द्यायला पाहिजे होतं असं वाटतं। नाही, बघा, लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे। मायलेज कमी होईल, इंजिनवर परिणाम होईल। ब्राझीलमध्ये 100% वापरतात, पण ते पहिल्यापासून ॲबिनिशो डिझाईनचं नवीन डिझाईन त्यांनी केली। असं एक्झिस्टिंग गाड्याला तुम्ही वापरा म्हणून सस्ती केलेली, सगळ्यांना तुम्ही त्याचा दम देता प्रत्येकाला, तुम्ही काय बोलू नका त्याच्याबद्दल म्हणून कारखान्यांना। असं नाही चालत। तुम्हाला मोठा बदल करायचा असेल तर तुम्ही लोकांना विश्वासात घेऊन केला पाहिजे आणि फसवणूक न केली। गडकरीजी म्हटले ना काय की 15 रुपयाला इथेनॉल मिळेल, तुम्ही ऐकले, आम्ही ऐकले, लोकांची माफी नाही मागितलीच पाहिजे।